नागपुरात कथित धर्मांतरासाठी एका एनजीओ म्हणजे बिगर सरकारी संस्थेच्या कार्यालयातील तरुणींवर दबाव आल्याची बातमी समोर येते। एनजीओचे चालक रियाज काझीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। रियाज काझी फिकर फाउंडेशन आणि पढे हम पढाए हम या नावानं स्वयंसेवी संस्था चालवायचा। या प्रकरणातील आरोपी एनजीओ चालकानं 2 वर्षांपूर्वी एका तरुणीचा विनयभंग केल्याची सुद्धा माहिती आहे। धार्मिक चालीरीतींचं पालन करायला नकार दिल्यावर धमकी देखील दिल्याचा या तरुणींनी आरोप केला। रियाज काझीनं 4 तरुणींचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे। रियाज सोबत आणखी कोणी सहभागी होतं का याचाही तपास सुरू आहे। तरुणींना त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही दिली होती। तरुणीच्या कुटुंबियांना देखील धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली। रियाज काझी जो आहे तो मुस्लिम धर्माच्या ज्या काही चालीरीती आहेत त्याबाबत तो त्यांना सांगायचा की दुआ मागा, नमाज पठण करा वगैरे सांगत होता। मुलींनी त्या गोष्टी ऐकलेल्या नाहीत, पण त्यांना तो तसं सांगत होता। त्याच्यानंतर 8 दिवसापूर्वी आरोपी रियाज काझी याने एका जॉब सोडून गेलेल्या मुलीच्या आईला कॉल केला आणि कॉल करून इतर मुलींच्या कॅरेक्टर विषयी चुकीच्या किंवा वाईट गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर मग या सगळ्या मुली एकत्र आल्या आणि त्यांनी आपसात चर्चा केली आणि पोलीस स्टेशनला परवा संध्याकाळी त्या आलेल्या होत्या। इमिजिएट त्याची माहिती आम्ही माझ्या वरिष्ठांना दिली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला। आपल्यासोबत यासाठी अधिक माहिती देण्याकरता नागपूरहून जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आहेत। जितेंद्र, या प्रकरणाला नेमका कसा रंग प्राप्त होतोय? ज्यांच्यावरती कथित अन्याय झालेला आहे त्या मुलींच्या नातेवाईकांशी काही बोलणं होऊ शकलं का आणि मुख्य आरोपीच्या याबद्दल काय म्हणणं आहे? नक्कीच प्रसन्न सर, अतिशय धक्कादायक आणि गंभीर असं हे प्रकरण म्हणावं लागेल। कारण नागपुरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे जेव्हा प्रकरण समोर आलं, 4 मुली समोर आलेल्या आहेत, 4 तरुणी आहेत आणि हे एक एनजीओ चालवतं जे गरीब वस्तीतील जे मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी हे एनजीओ काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे। गेल्या 10 वर्षाहून अधिक काळापासून हे एनजीओ सुरू होतं आणि 2 वर्षापूर्वी एक प्रकरण झालेलं होतं आणि जेव्हा नाशिक मधलं हे प्रकरण समोर आलं, एका मल्टीनॅशनल कंपनीतील तरुणींच्या किंवा तरुणांच्या या धर्मांतरण प्रकरणात, त्याच्याच अनुषंगाने याच्याही नंतर जे पीडित तरुणी आहेत त्या समोर आलेल्या आहेत, त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। सध्या तरी जे पोलिसांनी आहे ते गुन्हा दाखल केलेला आहे, विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला ताब्यातही घेतलेला आहे। आता पोलीस अधिकचा तपास करत आहेत, ज्यामध्ये यापेक्षा आणखी काही तरुणी यामध्ये समावेश आहे का, यासाठी जे फंडिंग होत होतं या एनजीओला ते नेमकं फंडिंग कुठलं होत होतं, आणखी कुठल्या तरुणी समोर येतात का ते देखील पाहणं महत्वाचं आहे। आणखी कुठे अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत का किंवा याच्या मागे आणखी कोणी सहभागी आहेत का, हा आता तपासाचा भाग आहे आणि पोलीस जे आहेत ते या अनुषंगाने तपास करत आहेत। त्याचबरोबर सायबर पोलीसही याच पॅरलल तपास करत आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये, आज किंवा उद्या, आणखी काही याबाबत घटस्फोट होईल किंवा आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। धन्यवाद जितेंद्र, आपण दिलेल्या माहितीबद्दल।